कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एक घास तर खाऊच शकतोस ना? उठते कुठं? पाण्याचे ग्लास ठेव की सगळे, ठेवून दे हा वाढ पाणी। पाणी वाढल्याशिवाय जेवण सुरू होतं का सांगा बरं, आहे की नाही? हा सगळे शिकवले बरं का विसावळीला। हा ठेव काय ग्लास कमी आहेत जरा घरात, ठेव त्यांच्या पुढे तांब्या, काही प्रॉब्लेम नाही, ठेव। हा जेवा आता, करा सुरू। जावय बापू घ्या, बोलू दादा लाजू नका। विठ्ठला, किती हा तुझा चमत्कार रे। माझ्या हातचं पाणी पण नको म्हणणाऱ्या सारंग सरांनी आज माझ्या हातचे थालीपीठ खाल्ले। वा वहिनी, कमाल झालंय। म्हणजे माझ्या हातात असताना तर किचनची सगळी जबाबदारी मी तुमच्या हातात सोपवली असते। म्हणजे हिच्यावर नाही जबाबदारी? भांड्याला हात लावू देत नाही की काय? हा म्हणजे तू स्वयंपाक करत नाही सावळी तिथं? काय हो, काय म्हणताय काय तुम्ही? नाही सावली वहिनी आमची नवीन नवरी आहे। हा असं आम्ही किचन मध्ये जाऊच देत नाही। मला सांगतो, काही माणसं किचन मध्ये घुसतात आणि भांडी लुटतात। का? काहीतरी बोला ना सारंग सर, आवडतंय काय? सांग दादा, थालीपीठ छान झालंय ना? भारी झालं सारंग दादा। आजीची आठवण होती, आजीची। नाही आवडले वाटतं सारंग सरांना। थालीपीठ काय कमाल झालंय, चव आहे सावलीच्या हाताला। माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। वा वा, रखुमाई काय स्वर्गीय गळा लाभला या मुलीला, कमाल आहे। पण तिचं ना ते कस्तुरी मृगासारखं आहे। आपली किंमत काय आहे हेच तिला माहित नाही। त्या भैरवीच्या जाळ्यात अडकून पडली आहे। जास्त काळ नाही अडकणार, लवकरच तिला या सगळ्या गोष्टींची जाणीव होईल आणि आपण आहोत ना तिच्या पाठीशी खंबीर उभे। आपण आहोतच हो, पण सावली तिच्या शब्दांची, तिच्या तत्वांची इतकी पक्की आहे ना, त्या भैरवीला दिलेला शब्द ती कधीही मोडणार नाही। त्याचंच मला खूप कौतुक आहे। हे जग दिसतं तितकं सरळ नाहीये ना, आणि याची तिला कल्पना नाहीये, कारण ती साधी सरळ संस्कारी आहे। या भैरवी वजेसारखे छक्के पंजे तिला कधीच कळणार नाहीत, आणि त्यासाठीच तर आपला जन्म झालाय ना। हे अशा लोकांसाठीच देव आपल्याला जन्माला घालतो। त्या भैरवी वजेच्या कचाट्यातनं मी माझ्या लेकराला नक्की सोडवणार।
हा या जगन्नाथचा शब्द आहे. देवा, तुमच्या त्या भोळ्या भक्तावर लक्ष ठेवा, अगदी बारीक लक्ष ठेवा. एकनाथराव, अहो एकनाथराव, आहेत का घरात? रामभाऊ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अहो पाहुणे आल्याचं समजलं, म्हणलं कार्यक्रमाआधी एकदा भेट घ्यावी त्यांची. भय आल्यात सगदेवा. पाहुण्यास ते घेऊन ये. हा? या या घरात ये. अहो या की इथेच बसू की. हा इथेच बसू की. बर या बसा. अरे अप्पू, चटई आण रे बाळा. या. ए अप्पू, थांबा चटई आण. वा वा वा, पाहुण्यांबद्दल फक्त ऐकून होतो आम्ही, पण आज प्रत्यक्ष भेट झाली. एकनाथराव, आपल्या अस्सल सोन्यासारख्या पोरीला अगदी योग्य स्थळ मिळालं बघा. जावई बापू, अहो आमच्या नजरेसमोर लहानाची मोठी झाली पोरगी. अशी पोरगी शोधून सापडणार नाही कुठं. अहो अस्सल सोनं, पावन कशी. कारण तुझ्या घरात परीस आलाय, परीस, ज्याच्या स्पर्शानं दगडाचं सुद्धा सोनं होतं. अहो आमच्या सावलीचं सारं गाव कौतिक करतंय. फार गुणाची मुलगी आहे ती. सावलीला एकदा शब्द दिला की शब्द दिला, आणि ती कधीच खोटं बोलली नाही. अहो कधी कधी काळजी वाटायची आम्हाला तिच्या अशा वागण्याची. मी तिला म्हणायचो, सावली बेटा लगेच असा कुणाला शब्द देऊ नकोस. अहो जग काय एवढं सरळ आहे का, सांगा बघू. अहो लग्न झाल्यावर जावई जेव्हा सासरी येतात तेव्हा त्या जोडीचा सन्मान करायचा, अशी आमच्या गावची प्रथा आहे. कारण ते आमच्या गावचेही जावई असतात ना. तेव्हा हा तुमचा मान तुम्ही स्वीकारावा, अशी आमची तुम्हाला विनंती आहे. काका, ह्याची काय गरज आहे? अरे असं कसं? साऊ, तुला गरज नसेल, पण ही रीत आहे, आणि ही रीत आपण नाही सांभाळायची, मग कुणी सांभाळायची? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.